शेतकरी बंधूंनो नमस्कार। आज ह्या क्षेत्रामध्ये तणनाशक मारून पूर्ण झालेलं आहे। आता तुम्ही इकडे बघू शकता की ही पहिली लाईन, ही 2 3 4 5 ह्या 5 लाईनी 2 दिवसापूर्वी मारलेले। आज आहे 1 ऑगस्ट। तुम्ही बघू शकता 30 आणि 31 तारखेला अतिशय मोठा पाऊस पडलेला। तर हे आहे तणनाशक फ्युजीफ्लेक्स, हे सिजेंटा कंपनीचं आहे, फ्युजीफ्लेक्स आहे। तर ह्या तणनाशकचा रिझल्ट तुम्ही आता आपण पुढे व्हिडिओ बघितलेला आहे। तर ह्या तणनाशकचा वापर केल्यामुळे तण कसं नियंत्रित होते बघा। 2 दिवसापूर्वी आपण ह्या 5 लाईनी मारलेल्या आहेत। तर ह्या 5 लाईनी बघा शेवटपर्यंत थोड्याशा क्लीन दिसतात, म्हणजे ग्रीनरी पूर्ण कमी झालेली आहे आणि सोयाबीनच्या लाईनी दिसत आहे। तसंच तुम्ही इकडे बघितला तर पूर्ण क्षेत्र हे सगळे तणानं भरलेलं आहे। तर पाऊस असल्यामुळं हे आपण इकडचं क्षेत्र जे आहे इकडचं ते आपण मारलं नव्हतं आणि पंपाचं पण चार्जिंग कमी असल्यामुळं दुसऱ्या क्षेत्रात मारून येता आल्यामुळं चार्जिंग कमी असल्यामुळं हे 2च पंप मारले आणि त्याच्या पुढं मारले नव्हतं। आज हे मारलेलं आहे। तर आम्ही आता आणि 4 दिवसानंतर आपण बघू शकतो की हे 4 दिवसात कसं मिळतं आणि हे 6 दिवसात काय रिझल्ट येतात। नमस्कार शेतकरी मित्रांनो, नमस्कार। आज आता आपण एक नवीन विषयावर व्हिडिओ बनवत आहे। तर आज बघा हे सोयाबीन एक लाईन घातलेलं आहे सरीत। तर हे साधारणतः 4.5 फुटी सरी आहे आणि ह्या सरीमध्ये 1 टोकन सोयाबीन घातलेलं आहे। आज दिनांक 1 ऑगस्ट 2026। तर 8 तारखेला आपण ह्याच्यामध्ये सोयाबीनची टोकणी केलेली। 8 जुलैला पाऊस पडलेला तुम्हालाही माहिती आहे। याच्यामध्ये सोयाबीनची एक लाईन टोकणी केलेली आहे आणि त्या टोकणीमध्ये सोयाबीन अतिशय चांगला उगवण झालेला आहे। तर एक लाईन सोयाबीन करण्याचं कारण आपण याच्यामध्ये ऊसाचे बियाणे प्लॉटचं लागवण करणार आहे। तर मी राहुल भोकरे, कसबे डिग्रज, तालुका मिरज, जिल्हा सांगली। तर आपण वितराग ऊस रोपवाटिका नावाने नर्सरी गेले 14 वर्ष झालं चालवतो आहे। तर तुम्ही बघू शकता तण किती जास्त आहे। मजुराची कमतरता आणि त्यांना होणारा खर्च कमी करण्याच्या हिशोबानं आपण इथं तणनाशक मारत आहे। तर हे तणनाशक आहे फ्युजीफ्लेक्स। हे फ्युजीफ्लेक्स जे तणनाशक आहे हे सिलेक्टेड हर्बिसाइड आहे। सोयाबीन, भुईमूग ह्या पिकामध्ये लागवडीमध्ये हे तणनाशक वापरण्यास अतिशय चांगले आहे। तुम्ही बघू शकता तण किती जास्त आहे। तर आता हे तणनाशक आपण इथं मारणं चालू आहे। आज 1 ऑगस्ट असून सूर्य बघा अतिशय चांगला सूर्य निघाला आहे। तुम्ही बघू शकता एकदम तळपता सूर्य आहे। आज ऊन पण पडलेलं आहे। इथं बघू शकता डांबाची सावली पडलेली आहे। तर हे तणनाशक आपण 2 दिवसापूर्वी एक 4 लाईनला 1 पंप मारलेलं। तर ते काय झालं, पंप चार्जिंग कमी असल्यामुळं आपण ते पुढं मारू शकलो नाही। दुसरं 1 पाऊण एकर क्षेत्र मारलेलं। तर हे तण बघू शकता हे कसं आहे। तर ह्या तणामध्ये जे मारलेले लाईन आहेत त्याचे रिझल्ट बघा। आता हे बघा इथून इकडं, आता ही लाईन आहे इथून इकडं मारायचं राहिलेलं ते आज मारायचं चालू आहे। आणि इथून इकडं बघा पूर्ण तण मान टाकलेलं आहे, पिवळट पडलेलं आहे, करपलेला आहे। तर तुम्ही बघू शकता 2 दिवसात कसे रिझल्ट आहेत तणनाशकचे। तुम्हाला दिसत आहे हे बघा हे पूर्ण करपलेलं आहे आणि शीप आहे ते लाल पडलेलं आहे। तुम्ही बघू शकता पूर्ण करपलं आहे। हे जे घोळ आहे हे संपूर्ण पानगळ झालं आहे। हे काट्याचं तण आहे। हे काट्याचं तण बघा पूर्ण गोळा झालेलं आहे। हे शीप आहे, शिपाचं पान पूर्ण वाळलेलं आहे। थोडंसं हिरवं दिसतं ते पण पुढच्या 8 दिवसात मरून जाईल। घोळ बघितला तर ह्याची सगळी पानगळ झालेली आहे। हे जे पांढऱ्या फुलाचं तण म्हणतोय ते बघा पूर्ण करपून गेलेलं आहे। तुम्ही बघितला तर तुमच्या ध्यानात येईल की हे तण बघा पूर्ण लाईनी कशा काळपट दिसायल्यात आणि सोयाबीन फक्त दिसायला लागला आहे। तणाचा कलर पूर्ण चेंज झाला आहे। तेच तुम्ही हे मारलेलं बघा लागलाय।
तर मारलेल्या ह्याच्यामध्ये सोयाबीनच्या लाईनी कशा दिसतात बघा. तण थोडंसं आकसलंय, वाळलंय किंवा त्याचं तेज कमी झाला आहे. तसंच तुम्ही इकडं बघू शकता, हे पण पूर्ण थोडंसं हिरवटपणा कमी दिसतोय. आणि इथून बघितला तर तण बघा कसं एकदम टवटवीत आहे आणि वाढ कसं आहे हे बघा. हे शेप कसं अजून तजेलदार दिसतं. याला आजच मारलेलं आहे. पुढेही तुम्हाला पूर्ण वाळल्यानंतर 8 दिवसांनी एक व्हिडिओ बनवतो, तर तुम्हाला इथून इकडं कसं दिसतंय आणि हे तणनाशकचे रिझल्ट इकडे कसे दिसतात आणि न मारलेल्या क्षेत्रात कसं दिसतंय हे तुम्ही बघू शकता. अतिशय चांगला रिझल्ट आहे. फ्युजीप्लेक्स जे तणनाशक आहे ते शेतकऱ्यांना वापरायला काहीच हरकत नाही. हा व्हिडिओ ह्यासाठी बनवलो आहे की ज्या शेतकऱ्यांनी ऊस पीक करणार आहेत, सोयाबीन आंतरपीक आहे, त्या सोयाबीनात तणनाशक वापरण्यासाठी आणि खर्च कमी करण्यासाठी कोणतं तणनाशक मारावं, कोणत्या तणनाशकाची निवड करावी, ह्यासाठी हा व्हिडिओ बनवत आहे. तर तुम्ही जरूर याचा फायदा घ्या आणि तुमच्या शेतीचा खर्च कमी करून अधिक उत्पादनाकडे येऊ शकता. तर अधिक माहितीसाठी तुम्ही माझ्याशी संपर्क करू शकता. माझा मोबाईल नंबर सांगतो 78 75 70 96 75. एक मिनिट, जरा पंप बंद करा. तणनाशकसाठी स्पेशल जो पंप असतो नोझल, तो वापरणं गरजेचं आहे. हो का, हे आपण आता कट नोझल वापरलेलं आहे. कट नोझलमध्ये काय होतं, औषध जे आहे फ्लॅट फवारलं जातं आहे आणि औषध फ्लॅट फवारल्यामुळं अतिशय चांगले रिझल्ट मिळतात. जरा चालू कर. बघा तुम्ही कसं त्रिकोणमध्ये औषध उडत आहे. तुम्हाला ध्यानात येईल कसे पट्टीमध्ये खत उडते. असं तुम्ही बघितला की फक्त एकच लाईन उडायला लागली आणि इकडलं बघितलं तर सगळं नियंत्रण होणारं तण आहे. तर ह्याच्यामुळं काय होतं की तणनाशक इतरत्र न उडता जमिनीवर जास्त उडतं. जमिनीवर उडल्यामुळं तणाचं नियंत्रण अतिशय चांगलं होतं. तर तुम्ही तणनाशक वापरताना फ्लॅट नोझलचा वापर करा आणि योग्य तणनाशक वापरा. प्रमाण योग्य ठेवा. अधिक माहितीसाठी आणि योग्य वापरासाठी एक चांगला सल्लागाराची निवड करा. योग्य सल्ल्यानं आपलं आर्थिक उत्पन्न पण चांगलं होईल आणि आपल्याला शेतकऱ्यांना सुबत्ता निर्माण होण्यासाठी योग्य नियोजन असणे गरजेचं आहे. चुकीच्या नियोजनामुळे नुकसान तर होणारच आहे आणि एवढं कष्ट करून आपल्या हातात काय राहणार नाही. तरी जरूर योग्य त्याचा वापर करा. योग्य वेळी केलेलं काम तुम्हाला हमखास उत्पादन मिळवून देणार आहे. नमस्कार.